शिवसेनेच्या माध्यमातून दरवर्षी मला वाटते हा उपक्रम सगळ्या शाखांमधून होत असेल, म्हणजे होतोच. तर यावेळेला मी पण आता प्रभाग समिती अध्यक्ष झालेली आहे, तर असं वाटलं की काहीतरी उपक्रम आपण आपल्या विभागामध्ये करायला हवा. तर सगळ्यात पहिल्यांदा डोक्यात विचार आला तो हाच की आपण रक्तदान शिबिर करूया. त्या माध्यमातून आम्ही आज रक्तदान शिबिरचं आयोजन केलेलं आहे आणि आमच्या विभागातलेच नव्हे तर आजूबाजूच्या विभागातले सुद्धा महिला पुरुष सगळ्याच जणांनी खूप छानपैकी हजेरी लावली आणि सगळेजण खूप उत्स्फूर्तपणे ह्याच्यात भाग घेतात. तर खूप छान वाटतंय. तुम्ही बरोबर बोललात की बाळासाहेबांची शिकवण आहे 80% समाजकारण 20% राजकारण. आणि हा रक्तदान शिबिराचा जो काय प्रयोग आम्ही या ठिकाणी केला आहे हा समाजकारणातला एक भाग आहे. शिवसेनेच्या प्रत्येक शाखेमध्ये म्हणजे अख्ख्या मुंबईमध्ये तुम्ही बघाल तर एकमेव शिवसेना हा पक्ष आहे. हा पक्षच फक्त रक्तदान शिबिर आयोजित करतात. बाकी तुम्ही इतर कुठच्याही पक्षाकडे गेले एवढा मोठा कार्यक्रम कधी नसतो. आणि म्हणून आम्ही या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे आमच्या सगळ्या महिला सहभागी झाल्या, त्यांचे सहकारी, त्यांचे मित्रपरिवार सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये हा शिबिर या ठिकाणी संपन्न होतो आहे. मला वाटतं हे प्रत्येक पक्षाने म्हणजे फक्त शिवसेनेची जी जबाबदारी नाही आहे पण प्रत्येक पक्षाने पुढाकार घ्यायला पाहिजे आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करायला पाहिजे. कारण आपल्याला कळत नाही की आपण रक्तदान करतो त्या रक्तदान आपण किती जणांचा जीव वाचवतो. हे रक्त आता जे दिलेलं आहे ते हॉस्पिटलमध्ये जाणार. हॉस्पिटलमध्ये जे पेशंट ज्यांना खरोखर रक्ताची आवश्यकता आहे त्यांना हे रक्त पुरवलं जाईल. हे खूप मोठं काम आणि हे मोठं काम करण्याची आम्हाला ताकद बाळासाहेबांनी दिली आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचं हे या ठिकाणी आज हे रक्तदान शिबिर या ठिकाणी संपन्न होतं. नाही, अगदी बरोबर आहे की लोकांना ज्या गोष्टीची गरज असते ती जी महत्त्वाची गरज असते ती रक्ताची. अनेक पेशंट्स असतात, अनेक लोक हॉस्पिटलमध्ये अत्यवस्था असतात, त्यावेळेला त्यांना रक्ताची गरज. आणि म्हणून बाळासाहेबांनी या कामाला खूप मोठं महत्त्व दिलेलं आहे की माझ्या प्रत्येक शाखेमध्ये रक्तदान शिबिर झालंच पाहिजे आणि त्या शिबिरामध्ये सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे. म्हणून या ठिकाणी बघा सगळेच लोक आमच्या महिला पुरुष सगळेजण याच्यामध्ये या शिबिरामध्ये आहेत या ठिकाणी आणि त्यांचे नातेवाईक त्यांचे जवळचे परिचय त्या सगळ्यांना घेऊन येऊन त्यांनी या ठिकाणी त्यांना रक्तदान करायला सांगितलं. आम्हाला खूप मोठा आनंद वाटतो आहे की आज जो रक्तदानाचा शिबिर झाला आणि ज्या रक्त आम्ही दिलेलं आहे ते रक्त ज्यांना खरोखर गरज असेल त्यांच्यापर्यंत हे पोचेल, त्यांचा जीव वाचेल. त्यामुळे अतिशय एक उत्कृष्ट असा हा एक उपक्रम आहे आणि हा आम्ही वर्षानुवर्ष हा उपक्रम घेऊ. 6-6 महिन्यांनी देखील आम्ही घेऊ. ज्या ज्या वेळेला रक्तदाते आमचे खूप आहेत, जिथे आवश्यकता पडते त्या वेळेला ते स्वतः तिथे धावून जातात आणि त्या ठिकाणी रक्तदान करतात. आणि म्हणून प्रत्येकजण हेच म्हणतो रक्तदान श्रेष्ठ दान, की याच्यासारखं दुसरं कोणतं दानच नाही आहे. आणि म्हणून आम्ही या कार्यक्रमाचं आमच्या शाखेच्या माध्यमातून आम्ही आयोजन केलं आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास 35 ते 40 रक्तदाते आले आणि त्यांनी इथे रक्तदान केलं. आतापर्यंत मला वाटतं 40च्या आसपास लोकांनी रक्तदान केलं आहे. कुपर हॉस्पिटलने याच्यामध्ये सहभाग घेतला आणि त्या हॉस्पिटलनी सगळं सहकार्य आम्हाला केलं आणि म्हणाले की आम्ही येऊ, आमची संपूर्ण टीम येईल आणि इथे रक्तदान आम्ही आयोजन करू. तर त्या पद्धतीने आम्ही फक्त आयोजक आहोत पण ते बाकीची सगळी यंत्रणा त्यांचीच आहे. आणि म्हणून कुपर हॉस्पिटलचे पण त्यांचे डॉक्टर असतील, त्यांच्या नर्सेस असतील, त्या सगळ्यांचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो आहे की त्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि आम्हाला मदत केली आणि म्हणून हे सगळं शक्य झालं. आणि रक्तदान शिबिर हे वेळोवेळी व्हायला पाहिजे असं मला देखील नेहमी वाटतं आणि म्हणून आम्ही आमच्या आजूबाजूच्या ज्या शाखा असतील काय त्यांना पण आम्ही हे रक्तदान करण्यासाठी प्रवृत्त करू आणि एक मोठा म्हणजे लोकांना ज्या गोष्टीची खऱ्या अर्थाने गरज आहे ती गरज आम्ही भागवू असं मला वाटतं. हे जनतेला आम्ही नेहमीच आवाहन करत असतो की बघा रक्तदान श्रेष्ठदान आपण एवढ्यासाठीच म्हणतो आहे की आज आपण एक बाटली रक्ताची दिलेली आहे पण त्याच्यामुळे आपण कितीतरी जणांचे जीव वाचवतो. अनेक पेशंट वेगवेगळे रुग्णालय असतील, छोटे हॉस्पिटल्स असतील, त्या ठिकाणी जे अत्यावस्था की ज्यांना खरोखर रक्ताची गरज आहे त्या लोकांपर्यंत हे रक्त जाईल आणि आम्हाला खूप मोठं समाधान आहे. म्हणजे आमचे पुरुष असतील, महिला असतील, आमचे कार्यकर्ते असतील, आमच्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे की आज आम्ही या ठिकाणी रक्तदान करून त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणून माझं लोकांना हेच आव्हान असेल की आपण याच्यामध्ये सहभागी व्हा. बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की आपण रक्त दिलं तर आपल्या शरीरातलं रक्त कमी होईल, अशक्तपणा येईल, अशा काही काही गैरसमज आहेत. पण त्यांनी काही होत नाही. रक्त जे काय आपण देतो ते 24 तासामध्ये ते रक्त पुन्हा भरतं. त्यामुळे हे प्रत्येक वेळेला अशा कार्यक्रमाचं आयोजन व्हायला पाहिजे की जेणेकरून आपण मुंबईतल्या अनेक लोकांना
आपण त्या ठिकाणी जे अत्यावस्था आहे, ज्यांना खरोखर गरज आहे, त्यांचा जीव आपण वाचवू शकतो. आणि म्हणून हा कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं. यानंतर देखील आम्ही वेळोवेळी अशा कार्यक्रमाचं आयोजन करू. धन्यवाद. सबसे पहले अपने यहाँ के मुकेश साहब ने अपना कार्यक्रम रखा रक्तदान शिविर का, और उसमें हमारे माँ बहनों ने अपने ताई ने, हमारे यहाँ के जो प्रभाग समिति के अध्यक्षा अपनी मानसी ताई ने ये जो कार्यक्रम रखा, ये कार्यक्रम में अपने जितने भी शिव सैनिक हैं सबने बढ़ चढ़ के हिस्सा लिया, और अपने यहाँ से जितने भी लोग हैं जिनको रक्तदान में अपना हिस्सा देना था, उन लोग ने यहाँ पे आकर अपना रक्तदान दिया, जिसमें मैं भी एक हूँ। और रक्तदान देना अपने जैसे लोगों को देना चाहिए, क्योंकि रक्त की ज़रूरत अचानक बहुत सारे लोगों को पड़ती है, जिनके लिए काफ़ी लोग लाइन पे लगे रहते हैं। लेकिन आजकल ऐसा हो गया, रक्त देने से लोग डरते हैं कि रक्त जाएगा तो उनको चक्कर आएगा, गिर जाएगा, हमारे ऊपर 40 के ऊपर हो गई है। लेकिन ये सारे चीज़ें ना गलत है। आप अपने मेंटेन अपनी हेल्थ को रखिए, और अपने जो ब्लड, आज मैं अगर ब्लड डोनेशन कर रहा हूँ, मेरा रक्त किसको जाएगा मुझे नहीं पता, लेकिन जिसको भी जाएगा, जिसकी ज़रूरत है उसको ही जाएगा, और वो ज़रूरतमंद को रक्त जब मिलेगा तो उसको एक जीवन दान मिलेगा। तो अगर हम तो खुदा नहीं, हम तो फरिश्ते नहीं, हम भगवान नहीं है, लेकिन हम किसी के जान को, किसी के तबीयत को ठीक करने के लिए अगर हमारा रक्त अगर किसी लायक काम आता है, तो ये देश में मिलिट्री जो जंग लड़ती है, देश में जो पुलिस अपना योगदान देता है, उसी प्रकार हम एक मेडिकल में भी हम अपना एक योगदान दे रहे हैं, जिसके लिए जो हमारा रक्त देकर होता है। और रक्त ऐसा है, रक्त में ना हिंदू होता है ना मुस्लिम होता है, रक्त सिर्फ एक ऐसा होता है जो ईश्वर की देन है, जिसका कलर लाल है, और लाल कलर हर एक को जचता है, और हम लोग रहा है, इसलिए हम लोग रक्तदान दे रहे हैं। रक्तदान महत्त्वाचं असतं. रक्त दिल्याने अनेकांचे जीव वाचतात. धन्यवाद. हां, धन्यवाद सरांसाठी. अरेंजमेंट चांगली केलेली आहे.